आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहूयात। तर ओडिशा विधानसभेमध्ये मोठ्या फेरबदल आता होण्याची शक्यता आहे। ओडिशामध्ये थोडासा फेरबदल होण्याची शक्यता आतापर्यंतच्या कलांमध्ये ओडिशामध्ये बीजेडी ऐवजी भाजप सत्तेमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे। ओडिशामध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता आता निर्माण झालेली आहे। आतापर्यंतच्या कालांमध्ये ओडिशामध्ये बीजेडी ऐवजी भाजप सत्तेत येईल अशी चिन्ह पाहायला मिळत आहे। तर यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख 22,025 मतांनी आघाडीवर। तर संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील असा सामना, मात्र संजय देशमुख या ठिकाणी 22,025 मतांनी आघाडीवर आहे। तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे 4,444 मतांनी आघाडीवर। नवनीत राणा यांना आतापर्यंत फक्त 5,408 मतं मिळाली आहेत। नवनीत राणा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत दुसऱ्या फेरीमध्ये। नक्कीच तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे 4,444 मतांनी सध्या आघाडीवर आहे। तर महाराष्ट्राचे कल पूर्ण झालेत। अजित पवार गटाला कुठेही इकडे आघाडी मिळालेली नाही। भाजप 15। सगळ्यांनी, फक्त मी नाही, आम्ही सगळ्यांनीच, आमचं अख्खं संपूर्ण कुटुंब असेल, कार्यकर्ते असतील, आमचे सहकारी असतील, सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले। जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे की हे लीड आपलं शेवटपर्यंत टिकेल। मध्यंतरी काय ऐकून नाही आलं? परत बोल। तर युगेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी हे लीड कायम असंच राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर संभाजीनगरमध्ये आपण पाहतो इम्तियाज जलील यांचं लीड काहीसं कमी झालंय, मात्र 9,000 मतांनी ते सध्या आघाडीवर आहेत। संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इम्तियाज जलील यांनी भुमरे आणि चंद्रकांत खैरेंना धक्का दिलाय। जलील यांचं लीड घटलेलं आहे, मात्र तरीही 1 नंबरला आहेत इम्तियाज जलील। नक्कीच तर एनडीए मध्ये सध्या आपण पाहायचं झालं केंद्रामध्ये तर एनडीए 292 जागांवर आघाडीवर आहे। तर इंडिया आघाडीने देखील 224 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे। मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे 8,307 मतांनी आघाडीवर आहेत। विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण ठाकरे गटाचे संजोग वाघेरे सध्या 8,307 मतांनी आघाडीवर गेले आहेत। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी 7,598 मतांची आघाडी घेतली आहे। उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोठा धक्का। नक्कीच तर सातत्यानं शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत, तर उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत। ठाण्यामधून नरेश मस्के 19,362 मतांनी आघाडी घेतली आहे। तर राजन विचारे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। विद्यमान खासदार राजन विचारे आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का। ते इंडिया आता 292 वर पोहोचली आहे आणि इंडिया आघाडी 224 वर। ठाण्यामधून नरेश मस्के यांचा मोठा धक्का 19,362 मतांची आघाडी। तर ठाणे